गजानन डेव्हलपर्स पुणे यांच्याकडून आता पंढरपुरात इस्बाबी कलश मंगल कार्यालय येथे साकारला जातो आहे भव्य गजानन टॉवर 10 मजली ट्विन बिल्डिंगचा प्रकल्प। मजबूत आरसीसी फ्रेम रचना, पायांसाठी वायू प्रतिबंधक उपाययोजना, आयएस मानकानुसार भूकंप प्रतिरोधक आरसीसी रचना असलेल्या गजानन टॉवर मध्ये उपलब्ध आहेत अत्याधुनिक सुविधांनी युक्त 1022 स्क्वेअर फुटाचे 2 बीएचके फ्लॅट्स, सुशोभित प्रवेश कक्ष, सामायिक क्षेत्रासाठी अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा, लिफ्ट आणि सामायिक क्षेत्रांसाठी वीज बॅकअपची सुविधा, स्वतंत्र अग्निशमन यंत्रणा, 2 मजली पुरेशी पार्किंग व्यवस्था, प्रत्येक कार पार्किंगच्या ठिकाणी स्वतंत्र एव्ही चार्जिंगची सोय, सोलर वॉटर यंत्रणा, प्रत्येक सदनिकेसाठी इन्व्हर्टरची सोय। इस्बाबी कलश मंगल कार्यालय शेजारी साकारल्या जात असणाऱ्या गजानन टॉवर मध्ये आजच आपल्या हक्काचा आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण अलिशान फ्रीसाठी संपर्क क्रमांक 7676760025। अवघ्या 4 दिवसापूर्वी ज्या घरात सनई चौघड्यांचे सूर घुमत होते, दारात सुबक रांगोळी आणि अंगाला लावलेल्या हळदीचा सुवास अजून दरवळत होता, तिथेच आता काळजाचा थरकाप उडवणारा हंबरडा ऐकू येत आहे। पुरंदर तालुक्यातील वीर येथील एका सुखी समाधानी कुटुंबाचा आनंद नियतीला पाहवला नाही। अवघ्या 4 दिवसापूर्वीच विवाह बंधनात अडकलेल्या एका तरुण वकिलाचा आणि त्याच्या आईचा हृदयद्रावक शेवट झाला। पुणे मुंबई एक्सप्रेसवर झालेल्या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला। क्षणार्धात हसत्या खेळत्या हाके कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून सगळीकडे हळहळ व्यक्त होतीये। पुरंदर तालुक्यातील वीर येथील जनसेवा ग्रामीण पतसंस्थेच्या संचालिका सुनीता विजय हाके वय वर्ष 49 आणि त्यांचे चिरंजीव ॲडव्होकेट विराज विजय हाके वय वर्ष 29 अशी अपघातात मृत्यू झालेल्या मायलेकांची नावे आहेत। गुरुवारी दुपारी 3:30च्या सुमारास पुणे मुंबई द्रुतगती महामार्गावरील खालापूर टोलनाका परिसरात हा अपघात झाला। मिळालेल्या माहितीनुसार एक्सप्रेसवेवरून जात असतानाच समोरील ट्रक अचानक थांबला, त्यामुळे कार चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि भरधाव कार आडवी होऊन पुढील ट्रकवर जाऊन आदळली। हा अपघात इतका भीषण होता की चालकाच्या शेजारी बसलेले ॲडव्होकेट विराज आणि मागील सीटवर बसलेल्या त्यांच्या मातोश्री सुनीता हाके यांचा जागीच मृत्यू झाला। सुदैवाने या भयंकर अपघातातून विराज यांची नववधू आणि चालक गंभीर जखमी झाले असले तरी थोडक्यात बचावले आहेत। ॲडव्होकेट विराज हाके यांचा विवाह अवघ्या 4 दिवसापूर्वी अत्यंत थाटामाटात आणि उत्साहात पार पडला होता। घरात अजूनही लग्नाचे वारे, पाहुण्यांची वर्दळ आणि नव्या नवरीचे गृहप्रवेशाचे विधी सुरू होते। कपाळावरचे बाशिंग आणि हातावरची मेहंदीही अजून गेलेली नसतानाच कुटुंबावर अंत्यविधीची वेळ आली। आई आणि मुलाचे पार्थिव एकाच वेळी जेव्हा वीर गावात आणण्यात आले, तेव्हा उपस्थित प्रत्येक गावकऱ्यांच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहू लागल्या। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।